केसागर आयोजित एमपीसीच्या मार्गदर्शन वर्गामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे पूनम पवार आणि आपण बघत आहोत महाराष्ट्राचा भूगोल. मागील भागामध्ये आपण औरंगाबाद विभाग बघितला होता. आजच्या भागामध्ये आपण सुरू करत आहोत अमरावती विभाग. आता मुळामध्ये मराठवाडा ही आता आपण मागे सोडलेला आहे. आपण एंटर करत आहोत विदर्भामध्ये. मुळामध्ये जेव्हा आपण विदर्भामध्ये एंटर करत आहोत तर जसं आपण पूर्वेकडे जाणार आहोत तसं पावसाचं प्रमाण हे थोडं थोडं वाढत जाणार आहे. ठीक आहे. आणि त्यातही ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्यांनी ह्या भागामध्ये मोठमोठी खोरी तयार केलेली आहे. जसं तुम्ही पूर्वेकडे जाल तसं. ठीक आहे. तर आपण आता पूर्वेकडे जस्ट एंटर करत आहोत. म्हणजे काय, तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण मराठवाड्यापेक्षा थोडंसं वाढलेलं दिसणार आहे. ठीक आहे. तर आता हे विभाग बघताना आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की याचा जो नॉर्दर्न साईडचा भाग आहे, म्हणजे उत्तरेकडचा जो भाग आहे, हा बराचसा भाग सातपुडा पर्वतांनी किंवा छोट्या मोठ्या त्याच्या एक्सटेन्शन किंवा डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. त्या भागामध्ये तुम्हाला घनदाट अशी वनं बघायला मिळणार आहे. या जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग त्या तुलनेने थोडासा दुष्काळ प्रणव आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. महाराष्ट्राचा बेसिकली तुम्हाला आराखडा कळला असेल ना. वर सातपुडा, साईडला सह्याद्री आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे डोंगर रांगा, यांचा जर तुम्हाला व्यवस्थित अंदाज आला असेल तर त्यानुसार तुम्ही हा जिओग्राफी लवकर समजून घेऊ शकता. ठीक आहे. तर आज आपण सुरू करत आहोत अमरावती विभाग. ठीक आहे. आता अमरावती विभागातला पहिला जिल्हा आपण बघत आहोत तो म्हणजे अमरावती. ठीक आहे. महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व महाराष्ट्रामध्ये हा वसलेला आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस नागपूर, वर्धा हे जिल्हे आहेत. दक्षिणेस यवतमाळ, वाशिम जिल्हे आहेत. नैऋत्येस अकोला जिल्हा आहे आणि उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. अमरावती जिल्हा हा राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या साधारण 3.97% इतकं क्षेत्र व्यापतो आणि एकूण क्षेत्रफळ त्याचं 12,210 स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. जिल्ह्याचं मुख्यालय ऑब्व्हियसली अमरावती आहे. ठीक आहे. तालुक्यांचा विचार केला तर अमरावती, भातुकली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, तिवसा, पोर्शी, वरुड, अचलपूर, नांदूरबाजार, दर्यापूर, धारणी, चिखलदरा, अंजनगाव, शुरजी, धामणगाव रेल्वे हे एकूण 14 तालुके तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये साधारण 29 लाख इतकी या जिल्ह्याची लोकसंख्या आहे. भूरचनेचा भाग घेतला तर जिल्ह्याचा उत्तर व वायव्य भाग जो आहे हा गाविलकड डोंगर या मेळघाट डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. घनदाट जंगलांचा हा भाग आहे आणि बेसिकली सातपुडाची रेंज आहे, ती सातपुडाचे जे मल्टिपल लेयर्स आहे त्यातलीच एक लेयर आहे. ठीक आहे. गाविलगड हे विदर्भातील सर्वात उंच ठिकाण याच जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. याशिवाय खालचा जो भाग आहे तर बेसिकली मैदानी प्रदेशांनी तयार झालेला आहे आणि मोस्टली पूर्ण नदीच्या मैदानी प्रदेशांनी तयार झालेला आहे. हा प्रदेश पयन घाट म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेमध्ये पोहऱ्याचे आणि डोंगरीचे डोंगर बघायला मिळतात. हवामानाचा विचार केला तर उष्ण, विषम व कोरड्या स्वरूपाचं हवामान तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. बेसिकली पावसाचा विचार केला तर साधारण 85 सेंटीमीटर इतका पाऊस ह्या जिल्ह्यामध्ये पडतो. ठीक आहे. महत्वाच्या नद्या, पूर्णा ही महत्वाची नदी आहे. याशिवाय तापी, वर्धा हे जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. चंद्रभागा, शहानूर, पेडी या पूर्णेच्या उपनद्या, कापरा, सेपना, गाडगा या तापीच्या उपनद्या, चुडामण, माडू, चारघड, विदर्भा, बेंबाळी, बेमळा आणि खोलाट या वर्धेच्या उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. महत्वाची धरणं या फार मोठी धरणं या जिल्ह्यामध्ये बघायला मिळत नाही. ठीक आहे. वनांचा विचार केला तर 1/4 जास्त म्हणजे साधारण 25.94% इतकं वन तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. या वनांमध्ये साग, बांबू, धावडा, सालई, तेंदू आदी मोठ्या प्रमाणावर वृक्ष आढळतात. या वनांमध्ये तिखाडी नावाचं गवत आढळतं आणि या गवतापासून रोसा हे तेल बनवलं जातं.
या जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात साधारण 779 स्क्वेअर किलोमीटर याहून अधिक मेळघाट अभयारण्य पसरलेलं आहे. येथे राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प इथं सुरू करण्यात आलेला होता. ठीक आहे. पिकांचा मृदेचा विचार केला तर काळी कसदार रेगूर मृदा या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आढळते. सातपुड्याच्या आणि पठारी भागामध्ये साधारण तांबडी मृदा तुम्हाला बघायला मिळते. या जिल्ह्यामधील साधारण 44हून अधिक टक्के क्षेत्र जे आहे हे अन्नधान्य पिकांखाली घेतलं जातं. ज्वारी महत्वाचं अन्नधान्य पीक आहे. याशिवाय कापूस, तूर डाळ आणि विड्याची पानं, मिरची याशिवाय केळी, संत्री, मोसंबी, ऊस यांसारखी पिकेही तुम्हाला या जिल्ह्यामध्ये घेतली गेलेली दिसतात. खनिजांच्या बाबतीमध्ये बांधकामाचा दगड आणि चिकणमाती या जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल होते. उद्योगधंद्यांचा विचार केला तर अमरावती व सातुर्णा या ठिकाणी औद्योगिक वसाहती तयार झालेल्या आहेत. सातुर्णा येथे वसाहत सहकारी तत्वावर तयार झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला रासायनिक खत, प्लास्टिक उत्पादनांचे कारखाने, औषध कारखाने, कापड गिरण्या, सूत गिरण्या, साखर कारखाने, जिनिंग प्रेस, अचलपूर, नांदगाव, बडनेरा, दर्यापूर, चांदूर रेल्वे, दत्तपूर, धामणगाव, तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, अंजनगाव, सुरजी, अमरावती इथे जिनिंग प्रेसचे मोठ्या प्रमाणावर कारखाने तयार झालेले आहेत. याशिवाय लाकूड कटाई, ढोंगड्या विकणे, तडव, सतरंजा विणणे यासारखे कामही यासारखे लघु उद्योगही या जिल्ह्यामध्ये चालतात. या जिल्ह्यामध्ये पेठ वरुड हा जिल्ह्यातच सुरू होऊन जिल्ह्यातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. नागपूर परतवाडा हा राज्यात सुरू होऊन राज्यात संपणारा राष्ट्रीय महामार्ग तुम्हाला बघायला मिळतो. मुंबई कोलकाता, खांडवा अकोला पूर्णा, बडनेरा अमरावती, बडनेरा चांदूर बाजार नरखेड हे महत्वाचे लोहमार्ग याच जिल्ह्यातून जातात. या जिल्ह्यामध्ये एक राज्यमार्ग अमरावतीपासून अचलपूर, परतवाडा, धारणी मार्गे मध्य प्रदेश राज्यातील बरानपूरकडे जातो. तर दुसरा राज्य महामार्ग बडनेरा, नांदगाव, खांडेश्वर मार्गे यवतमाळकडे जातो. ठीक आहे. महत्वाची ठिकाणे कोणती तर ऑब्व्हियसली अमरावती. ठीक आहे. जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी इथे एक तपोवन नावाची संस्था स्थापन केलेली आहे. गाडगे महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. पंजाबराव देशमुख यांनी अस्पृश्यांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला होता. ते अंबादेवीचे मंदिर इथेच आहे. पंजाबरावांनी सुरू केलेले श्रद्धानंद छात्रालय, श्री शिवाजी शिक्षण संस्था या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. यानंतर चिखलदरा महत्वाचे ठिकाण आहे. थंड हवेचे ठिकाण आहे. पर्यटन केंद्र म्हणून तयार झालेले आहे आणि गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर बैराट जे आहे ते ह्याच भागामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर आहे महत्वाचं ते म्हणजे गाविलगड चिखलदरा तालुक्यामध्ये आहे. एक ऐतिहासिक किल्ला इथं आहे. ठीक आहे. भातुकली जैनांचं तीर्थक्षेत्र आहे आणि त्यानंतर दर्यापूर चंद्रभागा नदीच्या काठावरती वसलेलं धान्याची मोठी बाजारपेठ आणि भुलेश्वरी आणि चंद्रभागा या नद्यांचा संगम तुम्हाला या भागामध्ये बघायला मिळतो. त्यानंतर त्याचा महत्वाचा तालुका आहे जिल्हा आहे तो म्हणजे अकोला. ठीक आहे. अकोल्याचा जर क्षेत्रफळाचा विचार केला तर राज्याच्या क्षेत्रफळाच्या केवळ 1.84% क्षेत्र या जिल्ह्याने व्यापलेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 5,676 इतकं याचं क्षेत्रफळ आहे. जिल्ह्याचं मुख्यालय ऑब्व्हियसली अकोला आहे. याशिवाय 7 तालुके म्हणजे अकोट, बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी हे तालुके तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. लोकसंख्येचा विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार 18,13,906 इतकी लोकसंख्या या जिल्ह्याची आहे. आदिवासी जीवनाचा विचार केला तर कोरकू, आंध, गोंड, भिल्ल या प्रमुख आदिवासी जमाती या जिल्ह्यामध्ये आढळतात. भूरचनेचा विचार केला तर डोंगराळ, पठारी व सखल मैदानी प्रदेश हे विविध भागांमध्ये आढळून येतात. याशिवाय जो उत्तरेकडचा भाग आहे
तो गाविलगडचा डोंगराळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. नरनाळा किल्ला तेलारा अक्कोट तालुक्याचा उत्तर भाग, तर दक्षिण भागामध्ये अजिंठ्याचे डोंगर, त्या प्रदेशातील पातूर, बार्शी, टाकळी या तालुक्याच्या भागांमध्ये, तसेच जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पूर्ण नदीने गाळाचा किंवा मैदानांचा सखल प्रदेश तयार केलेला आहे. हवामानाचा विचार केला तर ऑब्व्हियसली पावसाचे प्रमाण इथे थोडेसे वाढते. साधारण 75 ते 100 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. हवामान हे कोरडे आहे. त्यामुळे होतं असं की विषम स्वरूपाचं तापमान तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजे काय? थंडीमध्ये कडाक्याची थंडी, उन्हाळ्यामध्ये कडाक्याचं ऊन. ठीक आहे. नद्यांचा विचार केला तर पूर्णा ही महत्वाची नदी आहे, जी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि सातपुड्यांमधून वाहत वाहत महाराष्ट्रात एंटर होते. ठीक आहे. धरणांचा विचार केला तर विहिरी आणि नद्यांद्वारे जलसिंचन होतं. तेल्हारा तालुक्यामध्ये बारी भैरवगड येथील वान प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. ठीक आहे. या प्रकल्पाचा फायदा अकोल्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यासही होतो. वनांचा प्रदेश जर म्हणायला गेलं तर साधारण 6% क्षेत्र जे आहे हे वनव्याप्त आहे. या वनांमध्ये साधारण बिबट्या, अस्वल, हरिण, नीलगाय यांसारखे प्राणी, मोर, रानकोंबडा नावाचे पक्षी आणि याशिवाय साग, खेर, अंजन, ऐन सारखे वृक्ष या वनांमध्ये बघायला मिळतात. मृदेचा विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला अतिस्ताश्म खडकापासून तयार झालेली सुपीक मृदा बघायला मिळते. याशिवाय मोस्टली जे नद्यांचा प्रदेश आहे तिथे तुम्हाला खोल व सुपीक मृदा बघायला मिळते. काळी व अतिशय सुपीक अशी मृदा बघायला मिळते. जिल्ह्याच्या पठारी भागामध्ये मध्यम प्रतीची कमी खोलीची मृदा बघायला मिळते आणि डोंगराळ भागामध्ये हलक्या प्रतीची नापीक मृदा तुम्हाला बघायला मिळते. पिकांचा विचार केला तर हा भाग जो आहे या ठिकाणी तुम्हाला कापूस, ज्वारी, मूग, तूर यासारखी खरीप पिकं, गहू, हरभऱ्यासारखी राबी पिकं घेतली गेलेली दिसतात. यातील उद्योगधंद्यांचा जर विचार केला तर बेसिकली ह्या जिल्ह्यामध्ये कापसाचं नगदी पीक हे भरपूर प्रमाणामध्ये घेतलं जातं. यामुळे ह्या भागामध्ये हातमाग, यंत्रमाग याशिवाय हातमागावर सतरंजा, तढव, नवार, चादर, लुगडी यांसारखे उद्योगही तयार झालेले आहेत. याशिवाय जिनिंग प्रेसिंगचे कारखाने या भागामध्ये तयार झालेले आहेत. सूतगिरण्या, कापडगिरण्या, खादी उद्योग, तेल गिरण्या, वनस्पती तुपाचे कारखाने या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले दिसून येतात. वाहतुकीचा विचार केला तर बरेचसे असे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून गेलेले आहे. दिग्रस मूर्तिजापूर हा राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून गेलेला आहे. मुंबई, कोलकाता, खांडवा, पूर्णा हे जिल्ह्यातून जाणारे प्रमुख असे लोहमार्ग आहे. अकोला, मूर्तिजापूर हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. अकोला इथे छोटस एक विमानतळही आहे. विमानतळ म्हणण्यापेक्षा एक धावपट्टी आहे. ठीक आहे. या ठिकाणच्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहे? अकोला इथं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. संत तुकाराम कर्करोग उपचार केंद्र व दूरदर्शन केंद्र या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. अकोट इथे नरसिंह महाराजांची यात्रा भरते. सतरंजा व गोणींसाठी अकोट हे ठिकाण प्रसिद्ध आहे. नरनाळा थंड हवेचे ठिकाण आहे. इथं ऐतिहासिक असं डोंगरी किल्ला आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं ठिकाण म्हणजे बार्शी टाकळी इथं हेमाडपंथी मंदिर हे इथलं प्रसिद्ध आहे. पातूर इथे सागाचे आणि चंदनाचे लाकडासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा. 1998 मध्ये तयार झालेला हा जिल्हा आहे. ठीक आहे. एकच मिनिट. ओके ओके. तर जिल्ह्याचं जर एरियाचा विचार केला तर साधारण 4,898 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया आहे. महाराष्ट्राच्या कंपॅरिझन मध्ये हा साधारण 1.59% इतका एरिया कव्हर करतो. जिल्ह्याचे मुख्यालय वाशिम. तालुक्यांचा विचार केला तर एकूण 6 तालुके आहेत. रिसोड, वाशिम, मानोरा, मंगळूरपीर, मालेगाव आणि कारंजा ही तालुके तुम्हाला जिल्ह्यामध्ये आढळून येतात.
लोकसंख्येचा विचार केला तर साधारण 11,97,160 इतकी लोकसंख्या तुम्हाला जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. आदिवासी जीवनामध्ये आन, गोंड या प्रमुख आदिवासी जमाती या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. भूरचनेचा विचार केला तर समुद्र सपाटीपासून साधारण 450 मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण अजंठा च्या डोंगर रांगांनी या जिल्ह्याचा मध्यभाग व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेला पैनगंगा नदीचं खोरं आहे. ईशान्य भागामध्ये कारंजा तालुक्यात डेमळा नदीच्या खोऱ्याचा सखल प्रदेश तयार झालेला आहे. हवामानाचा विचार केला तर अत्यंत विषम स्वरूपाचे तापमान हवामान तुम्हाला बघायला मिळतं. पावसाचे प्रमाण हे साधारण 75 ते 85 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे. ठीक आहे. आणि त्यातही अनियमित स्वरूपाचा पाऊस आहे. जसं दक्षिणेला आपण जात आहोत तसं पावसाचं प्रमाण हे कमी कमी होत जात आहे. मी तुम्हाला म्हटली होती वर सातपुड्याच्या भागामध्ये भरपूर पाऊस, खाली खाली जसं जसं येत जाणार तसं तसं पावसाचं प्रमाण हे कमी होत जाणार. हा भाग जो आहे हा अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येतो. ठीक आहे. नद्यांचा विचार केला तर पैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. याशिवाय कास, चंद्रभागा या पैनगंगेच्या उत्तरेकडील उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. अरुणावती, अडाण, पूस, काटेपूर्णा, बेमळा हे जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य महत्वाच्या नद्या आहेत. धरणांचा विचार केला तर मोस्ट ऑफ दी धरणपेक्षा नद्या व विहिरींद्वारे जलसिंचन प्रकल्प ह्या जिल्ह्यामध्ये तयार झाले आहे. अडाण प्रकल्प हा जिल्ह्यातील एक महत्वाचा प्रकल्प आहे. ठीक आहे. वनांचा विचार केला तर साधारण 6.06% इतकं क्षेत्र वनव्याप्त आहे. यातील वाशिम जिल्ह्यातील डोंगराळ व पठारी भागांमध्ये तुम्हाला वनांचं प्रमाण अधिक आढळून येतं. या भागामध्ये साग, ऐन, खेर, अंजन यांसारखे वृक्ष असलेली आढळून येतात. बराचसा जो भाग आहे तो कमी पर्जन्याचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बाबळी सदृश्य अशी विरळ वनं आढळून येतात. बिबट्या, हरिण, नीलगाय यांसारखे प्राणी तुम्हाला या जिल्ह्यामध्ये आढळतात. मृदेचा विचार केला तर कमी खोलीची मध्यम प्रदेशची मृदा या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आढळते. यातील जे नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आहे तिथं अधिक खोलीची सुपीक काळी कसदार मृदा बघायला मिळते. या भागामध्ये तुम्हाला कापूस, ज्वारी, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग, उडीद यासारखी खरीप पिकं, तर गहू, हरभरा, करडई, जवस यांसारखी रबी पिकं घेतली गेलेली दिसतात. याशिवाय ऊस, केळी, पेरू, टरबूज, विड्याची पानं यांचे उत्पादनही या भागामध्ये घेतले जाते. खरीप ज्वारी हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे, तर कापसाचे नगदी पीकही या जिल्ह्यामध्ये घेतले गेलेले दिसून येते. या जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये संत्रीचं बागायती पीकही घेतलं गेलेलं दिसतं. उद्योगधंद्यांचा विचार केला तर कापसामुळे कापूस आधारित उद्योगांची निर्मिती या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. याशिवाय धनाज येथे सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा प्रकल्प आहे. कारंजा तालुक्यामध्ये अल्युमिनियमची भांडी तयार करण्याचा कारखाना आहे. रिसोडमध्ये मसला पेन इथे साखर कारखाना आहे. वाशिम येथे रासायनिक खतांचा कारखाना आहे. याशिवाय हातमागावर चादर, तढव, नववार विणणे, वाशिम तालुक्यातील वाशिम कारंजा, मंगरुळपीर या ठिकाणी असे कारखाने तुम्हाला बघायला मिळतात. याशिवाय मंगरुळपीर येथे खादीचे कापड विणण्याचेही कारखाने आहेत. ठीक आहे. वाहतुकीचा विचार केला तर राष्ट्रीय महामार्ग 161, 161 ए, 161 जी वगळता इतर राष्ट्रीय महामार्ग राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपणारे आहेत. खांडवा, पूर्णा, मूर्तिजापूर, यवतमाळ ही लोहमार्ग या जिल्ह्यातून जातात. महत्वाची स्थळं तर वाशिम जिल्हा, जिल्हा मुख्यालय ऑब्व्हियसली. प्राचीन काळी या जिल्ह्यास वत्सगुल्म या नावाने ओळखले जायचे. या ठिकाणी बालाजी मंदिर आहे, पद्मावत तलाव आहे, मधमेश्वर मंदिर आहे. याशिवाय व्यापारी व औद्योगिक केंद्र आहे. याशिवाय महत्वाच्या गोष्टी जर म्हणायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला मेडशी इथं मालेगाव तालुक्यामध्ये पर्यटन स्थळ तयार झालेलं दिसून येतं. ठीक आहे. तर हे महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा. विदर्भाचे प्रवेशद्वार असे या जिल्ह्याला म्हटले जाते. एरिया वाईज म्हणायला गेलं तर भौगोलिक क्षेत्रानुसार साधारण 3.14% इतकं क्षेत्र राज्यात त्याने व्यापलेलं आहे आणि एरिया वाईज 9,661 स्क्वेअर किलोमीटर इतका त्याचा एरिया आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय ऑब्व्हियसली बुलढाणा हे आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत. जळगाव, जामोद, मलकापूर, बुलढाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, मोताळा, शेगाव, संग्रामपूर, लोणार, शिंदखेडा राजा, नांदुरा, खामगाव हे महत्वाचे तालुके तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. लोकसंख्येचा विचार केला तर साधारण 25,86,258 इतकी 2011च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या आहे. आदिवासी जीवनामध्ये डोंगराळ व वनव्याप्त भागामध्ये तुम्हाला गोंड, भिल्ल, कोरकू, पारधी, निहार यांसारख्या आदिवासी जमाती बघायला मिळतात. भूरचनेचा विचार केला तर मोस्ट ऑफ दी जो जिल्हा आहे हा गोदावरी व तापीच्या खोऱ्यांनी बसलेला आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेस पयनघाट असा संबोधला जाणारा पूर्णा नदीच्या खोऱ्याचा भूप्रदेश आहे. या ठिकाणी बालाघाट म्हणून ओळखला जाणारा प्रदेश पैनगंगेच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे. याशिवाय उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वतरांगा पूर्व पश्चिम असे पसरलेल्या आहेत आणि दक्षिणेस वायव्य आग्नेयेस अजंठा डोंगर रांगा तुम्हाला बघायला मिळतात. हवामानाचा विचार केला तर समुद्रापासून लांब असल्यामुळे ऑब्व्हियसली उष्ण कोरडे हवामान, विषम स्वरूपाचे हवामान तुम्हाला या जिल्ह्याचे बघायला मिळते. या जिल्ह्यामध्ये साधारण 80 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर दरम्यान हा पाऊस पडतो. मलकापूर, मोताळा, सिंदखेडा या हे तालुके सोडले तर बाकीचा जो जिल्हा आहे हा अवर्षण प्रवण एरियामध्ये येतो. ठीक आहे. नद्यांचा विचार केला तर नद्यांमध्ये पूर्णा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. ठीक आहे. धरणांचा विचार केला तर नळगंगा प्रकल्प हा एक प्रमुख प्रकल्प आहे. याशिवाय ज्ञानगंगा प्रकल्प, कोराडी नाला प्रकल्प हे आणि मन प्रकल्प हे महत्वाचे प्रकल्प या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. जिल्ह्याचा वनव्याप्त एरिया हा साधारण 6.12% आहे आणि ह्या वनांमध्ये तुम्हाला साग, अंजन, बाभूळ, साले, आंबा, चिंच, बोर, तिवस आदी वृक्ष बघायला मिळतात. याशिवाय आंबा बरवा हे राखीव वनांमध्ये बांबूची झाडं, गेरू माटरगाव येथे जिल्हा याशिवाय गुम्मी, घाटबोरी आणि आंबा बरवा येथील वने प्रसिद्ध आहे. गेटू माटरगाव या ठिकाणी तुम्हाला चंदनाची झाडं वनांमध्ये आढळून येतील. मृदेचा विचार केला तर बहुतेक ठिकाणी तुम्हाला गाळाची मृदा बघायला मिळते. पठारी प्रदेशामध्ये काळ्या मृदेपेक्षा कमी प्रतीची गणली जाणारी वाळू, चुना मिश्रित भुरकट रंगाची मोराण जातीची मृदा तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. पिकांचा विचार केला तर कापूस, ज्वारी, तूर, भुईमुग इत्यादी पिकं तुम्हाला खरीप हंगामामध्ये तर गहू, हरभरा, करडई, वटाणा इत्यादी पिके राबी हंगामामध्ये घेतली गेलेली दिसतात. ज्वारी हे महत्वाचं अन्नधान्य पीक आहे. याशिवाय कापूस हे प्रमुख नगदी पीक घेतलं जातं. खनिजांचा विचार केला तर बांधकामाचा दगड हा मुबलक प्रमाणामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये आढळून येतो. कापसाचे उत्पादन जास्त असल्यामुळे या ठिकाणी कापूस बेस्ड उद्योग भरपूर प्रमाणामध्ये तयार झालेले आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये देऊळघाट येथे चांबडे कमवण्याचा, अडकित्ते तयार करण्याचा परंपरागत उद्योग तर सिंदखेडा इथं घोंगड्या बनवण्याचा लघुउद्योग तयार झालेला दिसून येतो. या जिल्ह्यामध्ये जळगाव, जामोद ते नांदुरा, मेहकर ते खामगाव हे जिल्ह्यातच सुरू होऊन जिल्ह्यातच संपणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत. मलकापूर, औरंगाबाद, खामगाव, औरंगाबाद हे महत्वाचे रस्ते मार्ग आहे. मुंबई, कोलकाता लोहमार्ग या जिल्ह्यातून जातं. जलम नावाचं जिल्ह्यातील एकमेव जंक्शन तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. महत्वाची स्थळे कोणती तर अजिंठा डोंगर रांगेमध्ये थंड हवेचं ठिकाण हे बेसिकली तुमचं अकोला आहे, बुलढाणा आहे आणि क्षयरोग निवारण केंद्र या ठिकाणी तयार झालेलं आहे. ठीक आहे. याशिवाय गजानन महाराजांची समाधी शेगाव येथे तुम्हाला बघायला मिळते. इथं मत्स्यालय आहे, मोठमोठे उद्यान तयार झालेले आहेत, झुलता पूल आहे. ठीक आहे. त्यानंतर आशियातील भगवान बालाजींचे सर्वात मोठे शिल्प तुम्हाला मेहकर इथं बघायला मिळतात. ठीक आहे. याशिवाय
शिंदखेड राजा इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जी आई होती जिजामाता यांची जन्मस्थान आहे आणि त्यांचे वडील लखुजी राजे यांची समाधी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. राजूर घाट अजिंठा डोंगर रांगात वसलेलं बेसिकली थंड हवेचं ठिकाण आहे. जामोद सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं प्राचीन जैन मंदिर आहे आणि जुन्या टाकसाळींचे अवशेष तुम्हाला या ठिकाणी आढळतात आणि विड्याच्या पानांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा एरिया वाईज म्हणायला गेलं तर त्याचं क्षेत्रफळ साधारण 13,582 स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. राज्यातील साधारण 4.41% एरिया या जिल्ह्याने व्यापलेला आहे. या जिल्ह्यामध्ये एक यवतमाळ ऑब्व्हियसली मुख्यालय आहे. याशिवाय 16 तालुके म्हणजे दारव्हा, यवतमाळ, पुसद, वणी, बाभुळगाव, कळंब, घाटंजी, राळेगाव, मारेगाव, दिग्रस, नेर, उमरखेड, महागाव, आर्णी, पांढरकवडा आणि झरजामणी हे 16 तालुके तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. आदिवासी जीवनाचा विचार केला तर गोंड, परधान, आन, कोलाम, पारधी या प्रमुख जमाती या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. बंजारा किंवा लमाण जमातीचे काही तांडेही या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आढळतात. लोकसंख्येचा विचार केला तर साधारण 27,72,000 इतकी लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार. भूरचनेचा विचार केला तर बराचसा भाग हा सखल आहे. काही ठिकाणी तुम्हाला अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या बघायला मिळतात. बट मोस्ट ऑफ दी भाग जो आहे हा सखल आणि मैदानांनी बनलेला आहे. विषम स्वरूपाचं हवामान या भागामध्ये बघायला मिळतं. मोस्ट ऑफ दी एरिया हा कोरडा व उष्ण आहे. ठीक आहे. आणि पावसाचं प्रमाण हे साधारण 99 सेंटीमीटर आणि त्याहून कमीच आहे. ठीक आहे. नद्यांचा विचार केला तर वर्धा व पैनगंगा या जिल्ह्यातील महत्वाच्या नद्या आहेत. यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर मोठे धरण बांधण्यात आलेलं आहे. याशिवाय अडाण नदीवरील गोखी, अरुणावती नदीवरील देवगाव आणि निगडूर व पूस या जिल्ह्यातील अन्य महत्वाची धरणं नद्यांवर बांधण्यात आलेली आहे. वनांचा विचार केला तर साधारण 19.20% क्षेत्र जे आहे वनांखाली आहे. या वनांमध्ये साधारण तुम्हाला ऐन, बेल, धावडा, सेलम, बांबू, तेंदू या प्रकारचे वृक्ष आढळतात. याशिवाय इमारती लाकूड, तेंदूची पानं, बांबू, डिंक हे वनोत्पादन या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. या जिल्ह्यातील वनांमध्ये तुम्हाला वाघ, अस्वल, नीलगाय, सांबर, चिंकारा, रानडुक्कर हे प्राणी याशिवाय कबूतर, तितर, लावा, मोर इत्यादी पक्ष्यांचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये आढळून येते. मृदेचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी काळी कसदार मृदा ही तयार झालेली दिसते. याशिवाय जाडी भरडी, तपकिरी, बरड नावाची मृदा जी आहे ती या जिल्ह्याच्या बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला नदींच्या खोऱ्यांमध्ये तयार झालेली दिसते. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला करड्या रंगाची तपकिरी, जाडी भरडी, खडीयुक्त भुसभुशीत मृदा ही आढळून येते. या जिल्ह्यामध्ये बेसिकली ज्वारी, कापूस, भुईमूग, तांदूळ हे पिकं घेतली जातात खरीप हंगामामध्ये. रब्बी हंगामामध्ये तुम्हाला गहू, हरभरा ही पिकं घेतली गेलेली दिसतात. या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ऊस, द्राक्ष, संत्री, केळी व विड्याची पानं यांचंही उत्पादन घेतलं गेलेलं दिसून येतं. आता या जिल्ह्यापासून पुढचे जे जिल्हे आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर असं खनिजांचं प्रमाण आढळून येणार आहे. जसं लाईक वणी तालुक्यामध्ये परमडोह, सिंदोला, राजूर, चनाखा तसेच राळेगाव तालुक्यातील गौराळा, झरीजामणी तालुक्यामध्ये मुकुटवन इथे चुनखडक सापडतो. याशिवाय वणी तालुक्यामध्ये वणी, राजूर, मारेगाव ठिकाणी अष्टोना, दिग्रस तालुक्यातील चिंचोला, उमरखेड तालुक्यातील ढानकी येथे दगडी कोळशाच्या खाणी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आढळून येतात. 2014 रोजी 14च्या स्थितीनुसार डोलामाईटचे सर्वाधिक म्हणजे 48 अधिक टक्के जे साठे आहे हे तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळून येतात. उद्योगधंद्यांचा विचार केला तर कापूस भरपूर प्रमाणावर पिकवला जातो. याशिवाय बरेचसे जे इंडस्ट्रीज आहे हे बेसिकली तुमचे प्रायमरी सेक्टरवरच डिपेंडेंट असलेले इंडस्ट्रीज या भागामध्ये तयार झालेल्या आहे. यातही
कापसावर आधारित इंडस्ट्रीज बऱ्यापैकी इथं प्रसिद्ध आहे. ठीक आहे. याशिवाय सहकारी साखर कारखानेही या ठिकाणी तयार झालेले आहे. जनावरांचे खाद्य तयार करणे, नायलॉनचे दोर तयार करण्याचे कारखाने, तसेच हाडांपासून खतं तयार करण्याचे कारखाने यवतमाळ येथे आहे. तर तेलगिरण्या यवतमाळ, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा आणि वणी या जिल्ह्यामध्ये तयार झालेले दिसतात. याशिवाय यवतमाळ शहराजवळ लोहारा येथील औद्योगिक वसाहतीत अॅल्युमिनियमची भांडी, नायलॉनचे धागे, सिमेंटचे पाईप, कूलर व प्लास्टिकच्या वस्तू, इतर वस्तू बनवण्याची कारखाने आहेत. वाहतुकीचा विचार केला तर श्रीनगर कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग 44 हा या जिल्ह्यातून जातो. याशिवाय कळंब रोड, वाडकी हे जिल्ह्यातच सुरू होऊन जिल्ह्यातच संपणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. याशिवाय तुळजापूर, बुटीबोरी, दिग्रस, मूर्तिजापूर हे राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपणारे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. याशिवाय मूर्तिजापूर यवतमाळ हा लोहमार्ग यवतमाळ शहर, भुसावळ, नागपूर या प्रमुख लोहमार्गांशी जोडला गेलेला आहे. दारवा हे या लोहमार्गावरील प्रमुख स्थानक आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी कापेश्वर इथं पैनगंगेच्या काठावर गंधक मिश्रित पाण्याचा झरा आहे. ठीक आहे. हे एक महत्वाचं आहे. याशिवाय यवतमाळ पहाडात वसलेल्या जिल्ह्याचे ठिकाण आहे. बेसिकली प्राचीन भारताचा इतिहास संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था याच ठिकाणी आहे. ठीक आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचे हे महत्वाचे स्थळ आहे. या पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभागाचा विचार केला तर नागपूर विभाग आणि त्याहून पूर्वेकडे जसं आपण जात जाणार आहोत तसं खनिजांचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढतं. खनिजांचं प्रमाण भरपूर असल्यामुळे या ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्रीज पण तशा तयार झालेल्या आहेत. त्यातही जसंच तुम्ही पूर्वेकडे जाणार आहात तसे नैसर्गिक साधन संपत्ती ही वाढत जाते. लाईक वनांचं प्रमाण वाढत जातं, पावसाचं प्रमाण वाढत जातं. यामुळे त्यावर आधारित उद्योगही या भागांमध्ये तुम्हाला तयार झालेले दिसतात. ठीक आहे. आता आपण सुरू करत आहोत नागपूर जिल्ह्यापासून. नागपूर जिल्हा जर म्हणायला गेलं तर साधारण एरिया वाईज 9,892 स्क्वेअर किलोमीटर इतकं नागपूरचा एरिया आहे आणि साधारण 3.21% एरिया महाराष्ट्राचा या जिल्ह्याने व्यापलेला आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड, कामठी, हिंगणा, नरखेड, कमळेश्वर, मौदा, भिवापुरी, पारशिवनी, नागपूर ग्रामीण, कुही, नागपूर शहर हे ते तालुके आहेत. त्यातही नागपूर हे महत्वाचं जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आदिवासी जीवनाचा जर विचार केला तर ह्या जिल्ह्याच्या डोंगराळ भागामध्ये गोंड, काही भागामध्ये हळबी या आदिवासी जमाती आढळतात. लोकसंख्येचा विचार केला तर साधारण 46,53,570 इतकी ह्या जिल्ह्याची लोकसंख्या आहे. भूरचनेचा विचार केला भूरचनेचा जर विचार केला तर या जिल्ह्याच्या मध्य भागातून व पूर्वेकडील मैदानी प्रदेशातून कन्हान व तिच्या उपनद्या वाहतात. या नद्यांनी इथे सुपीक प्रदेश तयार केलेले आहे. उत्तरेकडे सातपुड्याच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. तर पश्चिमेकडे गरमसूर, महादागड या लहान मोठ्या टेकड्या पसरलेल्या आहेत. याशिवाय चापेगडी, अंबागड, मनसर टेकड्या आणि दक्षिणेला पिपरडोल आणि जामगड या टेकड्या पसरलेल्या आहेत. नद्यांचा विचार केला तर ह्या भागामध्ये कन्हान ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. याशिवाय कोलार, चंद्रभागा, नाग, पेंच, सांड या तिच्या महत्वाच्या उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. वैनगंगा ही जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहणारी नदी आहे. तर वर्धा ही वायव्य सीमेवरून वाहते व बावनथडी ही जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवरून वाहणारी नदी आहे. ठीक आहे. आता महत्वाचं म्हणजे आपण अगेन पठारी भागावरच आहोत आणि ह्या भागाचंही समुद्रापासून लांब असल्यामुळे आर्द्रता या भागाची कमी आहे. आर्द्रता कमी असल्यामुळे काय होणार आहे की या भागाचं जे तापमान आहे किंवा हवामान जे आहे हे विषम स्वरूपाचं असणार आहे. तापमान हे विषम स्वरूपाचं असणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कडाक्याची गरमी,
थंडीमध्ये कडाक्याची थंडी तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळते. पावसाचं प्रमाण तुम्हाला ह्या भागामध्ये वाढलेलं दिसतं. साधारण 116 सेंटीमीटर इतका पाऊस, वार्षिक पाऊस हा या भागामध्ये पडतो. धरणांचा विचार केला तर पेंच प्रकल्प मध्य प्रदेश सरकारच्या सोबत आपण तयार केलेला आहे. पेंच नदीवर पारशिवनी तालुक्यामध्ये धरण बांधण्यात आलेलं आहे. सूर नदीवरील रामटेक इथे रामसागर तलाव तसेच वेना प्रकल्पांतर्गत नागपूर तालुक्यातील व्याहाड येथील धरण जलसिंचनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. ठीक आहे. वनांचा विचार केला तर उत्तरेकडील भागामध्ये भरपूर वन आहे. पेंच नदीवरील जे वन आहे ते पेंच नॅशनल पार्क म्हणून प्रसिद्ध आहे. ठीक आहे. साधारण 20.22% क्षेत्र जे आहे हे वनांखाली आहे. साधारण 257 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया जो आहे हा बेसिकली पेंच नॅशनल पार्कच्या अंडर पसरलेला आहे. आणि बेसिकली आपण हे नॅशनल पार्क पण दोन याच्यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये शेअर करतो. ठीक आहे. आता मृदेचा विचार केला तर बहुतांश भागामध्ये मोराण जातीची मृदा आढळते. हिचा जो कलर आहे हा फिकट तपकिरी आहे आणि कमी खोलीची ही मृदा आहे. बेसिकली वर्धेच्या खोऱ्यामध्ये आणि कामठी मैदानामध्ये मध्यम खोलीची काळी मृदा आढळते. जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आणि विशेषतः रामटेक तालुका ह्या भागामध्ये सूर नदीच्या खोऱ्यांमध्ये व परिसरामध्ये खरडी मृदा आढळते. काटोल तालुक्यामध्ये तुम्हाला बर्डी मृदा आढळून येते. पिकाचा विचार केला तर ज्वारी, गहू, तांदूळ, तूर, भुईमूग, हरभरा, जवस, वाटाणा, तीळ हे जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. ज्वारीचे उत्पादन हे दोन्ही हंगामांमध्ये म्हणजे राबी आणि खरीप या दोन्ही हंगामांमध्ये घेतले गेलेले दिसते. बुटीबुरी इथे कापूस संकलन केंद्र आहे आणि कापूस महत्वाचं पीक आहे. ठीक आहे. नागपूर प्रसिद्ध आहे नागपुरी संत्रीसाठी. तर ऑब्व्हियसली संत्रीचं उत्पादन भरपूर प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये होतं. ठीक आहे. खनिजांच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असा जिल्हा आहे. उमरेड, सावनेर, सिलेवारा, कामठी, पाटण सावंगी इथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. उमरेड परिसरामध्ये उच्च प्रतीचा कोळसा आढळतो. जिल्ह्यातील कांद्री, मनसर, रामडोंगरी, कोरेगाव, गुमगाव, पारशिवनी, खापा परिसरामध्ये मॅग्नीजचे साठे आढळतात. सावनेर, रामटेक या ठिकाणी मॅग्नीच्या उत्पादनाच्या दृष्टीने हा एरिया महत्वाचा आहे. भिवापुरी तालुक्यामध्ये भिवापूर येथे तुम्हाला लोहखनिज सापडतं. याशिवाय सावनेर, पारशिवनी, रामटेक परिसरामध्ये चुनखडीचे प्रमाण आढळून येते. ठीक आहे. त्यातही पोटकवारी आणि देवळपारा येथील जे चुनखडक आढळतं ते उच्च प्रतीचे चुनखडक समजले जाते. जिल्ह्यामध्ये क्रोमाइट, डोलामाइट, टंगस्टन, तांबे, जस्त, ग्रनाइट, चिकणमाती या खनिजांचे प्रमाणही थोड्याफार प्रमाणामध्ये आढळते. उद्योगधंद्यांचा विचार केला तर इथं उद्योगधंदे भरपूर प्रमाणामध्ये विकसित झालेले आहे. त्यातही खापरखेडा, खोराडी इथं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. उमरेड इथं अणुऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे. कनान इथं मिश्र धातूचं तयार करण्याचा कारखाना असून बुटीबुरी इथं मोठा खत प्रकल्प तयार झालेला आहे. बुटीबुरी इथं औद्योगिक वसाहतही तयार होत आहे. याशिवाय अंबाझरी इथं संरक्षण साहित्य निर्मितीचे कारखाने आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यामध्ये कापड गिरण्या, सूत गिरण्या, सिमेंट पाईप तयार करणारे ट्रॅक्टर, कागद, सरबते, औषधे, खते निर्माण करण्याचे कारखाने आहे. याशिवाय हातमाग व यंत्रमाग, याशिवाय जिनिंग, प्रेसिंग, कागद कारखाने यासारख्या गोष्टी निर्माण करण्याचे उद्योग तयार झालेले आहेत. श्रीनगर कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग 44 या जिल्ह्यातून जातो. ओके. तर दहेगाव रामटेक हा जिल्ह्यातच सुरू होऊन जिल्ह्यातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. याशिवाय नागपूर आरमोरी, वाडी पवनार, नागपूर परतवाडा, उमरेड, बरोडा, दुगीपार, सावनेर हे राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपणारे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून गेलेले दिसून येतात. याशिवाय मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली हे जिल्ह्यातून जाणारे प्रमुख लोहमार्ग असून नागपूर, छिंदवाडा, नागपूर, चंद्रपूर असे जिल्ह्यातून जाणारे अन्य लोहमार्ग आहे. सोनेगाव हे भारतातील मध्यवर्ती भागातून जाणारे
मध्यवर्ती भागात असलेले महत्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नागपूर नाग नदीच्या काठी आहे. नागपूर इथं सीताबर्डीचा प्रेक्षणीय असा किल्ला आहे. उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर विद्यापीठाचे महत्वाचे केंद्र आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्र आहे. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ या ठिकाणी आहे. नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग या ठिकाणी बघायला मिळतं. याशिवाय महाराजा उद्यान तुम्हाला ह्या ठिकाणी तयार झालेलं दिसतं. नागपूरमध्ये बघण्यासारखी ठिकाणं भरपूर आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे कामठी, इथं सैनिकी प्रशिक्षण केंद्र आहे. रामटेक सूर नदीच्या काठावर आहे. राम मंदिर व रामनवमीला यात्रा बनते. कवी कालिदासांचे स्मारक आहे. प्राचीन साहित्य व शास्त्र यांच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ याच ठिकाणी आहे. रामसागर व अंबाला तलाव येथील प्रेक्षणीय स्थळ आहेत. त्यानंतर कमळेश्वर, संत्री व मिरचीची मोठी बाजारपेठ इथं आहे. त्यानंतर काटोल लिंबू संशोधन केंद्र आहे. पारशिवनी इथं भिवगड हा किल्ला आहे. ठीक आहे. आणि धापेवाडा येथे तुम्हाला बेसिकली विठ्ठलाचं मंदिर आहे. विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा. ठीक आहे. बेसिकली त्रिकोणाकार याचा आकार आहे. वर्धा ऑब्व्हियसली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. साधारण 6,309 स्क्वेअर किलोमीटर इतका त्याचा एरिया आहे. लोकसंख्येचा विचार केला तर साधारण 13 लाख इतकी त्याची लोकसंख्या आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. आर्वी, वर्धा, हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर, कारंजा, आष्टी व सेलू. याशिवाय भूरचनेचा विचार केला, याच्या पश्चिम नैऋत्य सीमांवरून वर्धा ही नदी वाहते. पश्चिम भागामध्ये नागपूरचे पठार आहे. याशिवाय पूर्वेला नागपूरचे पठार आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्तर पश्चिम नैऋत्य सीमांवरून वर्धा नदी वाहते. जिल्ह्याच्या उत्तरेकडील व ईशान्येकडील भागामध्ये डोंगराळ व पठारी स्वरूपाचा प्रदेश आहे. ठीक आहे. बराचसा भाग जो आहे हा डोंगराळ आणि टेकड्यांनी बनलेला आहे. याशिवाय जो खोऱ्यांचा भाग आहे, या खोऱ्यांचा भाग जो आहे हा सपाट आणि सखल समजला जातो. हवामानाचा विचार केला तर ऑब्व्हियसली उष्ण कोरडे प्रकारचे हवामान आहे. विषम स्वरूपाचे हवामान तुम्हाला बघायला मिळतं. या भागामध्ये साधारण 100 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. नद्यांचा विचार केला तर वर्धा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे, जी मध्य प्रदेशमधील बेतुल टेकड्यांमध्ये उगम पावते. ठीक आहे. त्यानंतर धरणांचा विचार केला तर निम्न वेना, निम्न वर्धा, अप्पर वर्धा हे जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प आहेत. वनांचा विचार केला तर 16.66% इतकं क्षेत्र जे आहे हे वनांनी व्यापलेलं आहे. यातही या वनांमध्ये तुम्हाला साग, धावडा, साले, तेंदू, ऐन, खेर, बाभूळ, मोह यांसारखे वृक्ष, याशिवाय कोरुड, धानेड, मुशा या प्रकारचे गवत आणि सेलू तालुक्यातील बोर अभयारण्य प्रसिद्ध आहे. मृदेचा विचार केला तर काळी कसदार मृदा यातील बहुतेक भागामध्ये आढळते. तथापि तिची काळी, मुरमाड, खर्डी, बर्डी अशी विभागणी केली जाते. समुद्र तालुक्याचा जो पूर्व भाग आहे, या पूर्व भागामध्ये इव्हन सोली तालुक्याच्या उत्तरेकडील सीमावर्ती भाग आणि कारंजा व आष्टी तालुक्यातील आष्टी तालुक्यामध्ये उथळ व कमी खोलीची काळी मृदा आढळून येते. ठीक आहे. यातील वर्धा व वेण्णा नदींच्या खोऱ्यामध्ये काळी व कसदार रेगूर मृदा आढळून येते. पिकांचा विचार केला तर ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग ही खरीप पिके, गहू, हरभरा, जवस ही रबी पिके हंगामामध्ये घेतली जाते. कापूस हे या जिल्ह्यातील महत्वाचं नगदी पीक आहे. ठीक आहे. निव्वळ पेरणी क्षेत्राच्या साधारण 73% इतकं क्षेत्र कापसाच्या खाली येतं. खनिजांचा विचार केला तर दगडी कोळशा व्यतिरिक्त इतर महत्वाचे खनिजे या जिल्ह्यामध्ये सापडत नाहीत. उद्योगाचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी, विनोबा भावे, जमनालाल बजाज यांच्या कार्यप्रभावाने ग्रामोद्योगाचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. हातमाग उद्योग, कातडी कमवण्याचे उद्योग, घुगड्या, तडव विणणे, याशिवाय जिनिंग प्रेसिंगचे कारखाने, साखर कारखाने, स्फोटक द्रव्यांचे कारखाने, रासायनिक खत कारखाने, कापड गिरण्या
तेलगिरणा इत्यादी उद्योग या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. वर्धा येथे सहकारी तत्वावर वर्धा जिल्हा शेतकरी सहकारी सूतगिरणी कार्यान्वित झालेली आहे. वाहतुकीचा विचार केला तर श्रीनगर कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग 44 या जिल्ह्यातून जातो. या जिल्ह्यातील महत्वाचे लोहमार्ग म्हणजे मुंबई कोलकाता चेन्नई दिल्ली हे मध्य रेल्वेचे जे महत्वाचे लोहमार्ग आहेत ते या जिल्ह्यातून जातात. याशिवाय आर्वी पुलगाव हे अरुंद मापी मार्ग या जिल्ह्यातून जातो. आर्वी वर्धा हा जिल्ह्यातच सुरू होऊन जिल्ह्यातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याशिवाय वाडी पवनार तुळजापूर बुटिबोरी हे राज्यातच सुरू होऊन राज्यात संपणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत. याशिवाय महत्वाची स्थळं कोणती तर सेवाग्राम वर्ध्याजवळ आहे. महात्मा गांधींचे वास्तव्य असलेले ठिकाण आहे. बेसिकली उद्योगासाठी जे प्रोत्साहन आहे ते येथीलच बापू कुटी येथील आश्रमातून झालेले दिसून येते. त्यानंतर पवनार इथं विनोबा भावेंचे परमधाम आश्रम आहे. गांधींच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली छत्री ही पर्यटन केंद्र आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचे या ठिकाणी आहे ते म्हणजे बोर. ठीक आहे. बोर येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. बेसिकली जस्ट आता रिसेंटली अनाऊन्स करण्यात आलेला व्याघ्र प्रकल्प इथं आहे. ठीक आहे. त्यानंतर या भागामध्ये तुम्हाला बघायचं आहे तर पुलगाव इथं वर्धा नदीच्या काठी लष्करी केंद्र व खत कारखाना आहे. त्यानंतर चंद्रपूर तालुक्याचा जर विचार केला तर चंद्रपूर हा जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर हा जिल्हा जो आहे हा खनिजांच्या दृष्टीने भरपूर असा प्रसिद्ध आहे. खनिज भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. याशिवाय या जिल्ह्याचा बहुतांशी भाग जो आहे हा वनांनी व्याप्त आहे. ठीक आहे. वनांनी पसरलेला असल्यामुळे काय होणार आहे की बेसिकली ह्या भागामध्ये वन्य पर्यटनही भरपूर प्रमाणामध्ये विकसित झालेलं दिसून येतं. या जिल्ह्याचा जर एरियाचा विचार केला तर साधारण 11,443 स्क्वेअर किलोमीटर इतका याचा एरिया आहे आणि राज्याच्या दृष्टीने हा साधारण 3.72% इतका भाग आहे. ठीक आहे. लोकसंख्येचा विचार केला तर या जिल्ह्याची लोकसंख्या साधारण 22,04,307 इतकी आहे. या जिल्ह्याचं मुख्यालय चंद्रपूर इथं आहे. या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत तर बरोडा, चिमूर, नागपीठ, सिंदेवाही, भद्रावती, चंद्रपूर, मूल, राजुरा, गोडपिंपरी, कोरपना, सावली, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, पोंभुर्णा, जिवती असे 15 तालुके तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. आदिवासींचा विचार केला तर एकेकाळी गोंडांचेच राज्य असणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या साधारण 17.67% व त्याहून जास्त टक्के जी लोकसंख्या आहे ही आदिवासी लोकसंख्या आढळते. या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वनव्याप्त व डोंगराळ भागामध्ये गोंडांच्या वस्ती अधिक आढळतात. यातील केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यामध्ये आढळून येते. राजुरा भागामध्ये कोळम आणि म्हणजेच कोलाम ही जमात या भागामध्ये आढळून येते. भूरचनेचा भाग केला तर मूल चिमूर टेकड्यांचा प्रदेश, वर्धा वैनगंग्याचा खोऱ्याचा प्रदेश, चांदूरगड डोंगराळ प्रदेश असे 3 विभाग या जिल्ह्याचे पडलेले आहेत. उष्ण विषम व कोरडे आहे. अतिशय कडक उन्हाळा आणि अतिशय कडक असं थंड असा हा प्रदेश आहे. पावसाचे प्रमाण जे आहे हे मध्यम स्वरूपाचे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. या जिल्ह्यामध्ये वर्धा ही बारमाही पाणी असणारी नदी प्रमुख आहे. ठीक आहे. आणि धरणांचा विचार केला तर मोठे असे धरण या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे. वनांचा विचार केला तर गडचिरोली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यानंतर 5व्या क्रमांकाचा हा जिल्हा आहे जिथं भरपूर प्रमाणामध्ये वन आढळतं. साधारण 35.43% इतकं क्षेत्र जे आहे हे वनव्याप्त आहे. या ठिकाणी सागवान, तेंदूची पाने, बांबू, मोहाची फुलं ही प्रमुख वनपाने तुम्हाला बघायला मिळतात. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी हे अभयारण्य तुम्हाला ह्याच जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं आणि हे दोन्ही ठिकाणं खूप बघण्यासारखी आहेत. ठीक आहे. मृदेचा विचार केला तर बेसिकली दख्खनचा
एंड या जिल्ह्याच्या आसपास होतं. यातील काही थरांमध्ये तुम्हाला चुनखडक आणि वाळू आढळते. पैनगंगा व वर्धा या नदीच्या खोऱ्यामध्ये अतिशय सुपीक अशी मृदा आढळून येते. ठीक आहे. पैनगंगेच्या खोऱ्यातील मृदा जी आहे ती भाताच्या पिकासाठी उपयुक्त समजली जाते. भात हे महत्वाचे पीक आहे. या खालोखाल ज्वारी हे प्रमुख पीक आहे. वरोड व चिमूर परिसरामध्ये गव्हाचेही उत्पादन घेतले जाते. पश्चिम भागामध्ये जवसाचे, तर वर्धाच्या खोऱ्यामध्ये कापसाचे उत्पादन हे बऱ्याच प्रमाणामध्ये घेतले जाते. खनिजांचा विचार केला तर ह्या जिल्ह्यामध्ये खनिजदृष्ट्या समृद्ध असा जिल्हा आहे. वर्धा खोरे, चंद्रपूर, घुगुस, बल्लारपूर, सास्ती, मांजरी, वरोडा येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. पिंपळगाव, भिशी, असोला, रत्नापूर, लोहारा इथे लोह खनिजाच्या खाणी आहेत. बलारपूर परिसरामध्ये याशिवाय राजुरा, वरोडा या तालुक्यांमध्ये चुनखडीचे मोठ्या प्रमाणामध्ये साठे आहेत. राज्यामधील सर्वात जास्त तांब्याचे साठे तुम्हाला या जिल्ह्यामध्ये आढळतात. याशिवाय क्रोमाइट, पायरोफायलाइट, ग्रनाइट, बेराइट्स, फ्लोराइट, चिकणमाती या खनिजांचे साठेही तुम्हाला या जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आढळून येतात. औद्योगिक दृष्ट्या मर्यादित विकास पावलेला तालुका अविकसित जिल्हा म्हणून समजला जातो. परंतु या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी औद्योगिक केंद्र तयार झालेली आहे. चंद्रपूर, बल्लारशाह ही मुख्य औद्योगिक वसाहत आहे. सिमेंट उद्योगासाठी हा जिल्हा जो आहे हा प्रसिद्ध आहे. या राज्यातील सर्वात जास्त सिमेंटचे कारखाने तुम्हाला या जिल्ह्यामध्ये तयार झालेले दिसतात. राज्यातील पहिला लोह पोलाद प्रकल्प जो आहे हा कार्यान्वित करण्याचा जो मान आहे तो ह्या जिल्ह्याला मिळालेला आहे. कागदगिरी कागदगिरी बल्लारपूर येथे आहे. ही महत्वाची भेट आहे. ठीक आहे. रेफ्रिजरेटर निर्मितीचा कारखाना व जिनिंग प्रेस गिरणी बरोडा येथे आहे. चिनी मातीचे भांडे तयार करण्याचा कारखाना बल्लारपूर व भद्रावती इकडे आहे. फॅरोमॅग्नीज पोलाद कारखाना, काच कारखाना चंद्रपूर येथे आहे. युद्ध साहित्य निर्माण करण्याचा कारखाना भद्रावती येथे आहे. लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना विसापूर येथे आहे. विडी उद्योग ब्रह्मपूर येथे आहे. कापड उद्योग नागभीड, सावली येथे आहे. वाहतुकीचा विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली, चेन्नई, तळगी, घुगुस, मांजरी, वनी हे लोहमार्ग या जिल्ह्यातून जातात. भरपूर खाणी असल्यामुळे या लोहमार्गांना खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. यातील चंद्रपूर, नागभीड, तडळी, मांजरी हे प्रमुख जंक्शन ह्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात. तर चंद्रपूरमध्ये महत्वाचं काय काय? चंद्रपूर मुख्यालय आहे, ऑब्व्हियसली औद्योगिक केंद्र आहे आणि वन विषयक अभ्यास महाविद्यालय या ठिकाणी आहे. ठीक आहे. बल्लारपूर तालुक्याचे ठिकाण आहे. बल्लारपूर सगळ्यात जास्त फेमस आहे कोळशाच्या खाणी, चिनी मातीचे पाईप, कौले बनवण्याचा कारखाना, लाकूड कटाईचा कारखाना, कागदाचा कारखाना आणि औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. त्यानंतर आहे घुगुस. इथं दगडी कोळशाच्या खाणी आहे आणि सिमेंटचे कारखाने आहेत. दुर्गापूर इथं औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं आहे आनंदवन. ठीक आहे. बरोडा तालुक्यामध्ये आहे हे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांसाठी स्थापन केलेलं आनंदवन याच जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर आहे सोमनाथ. हे महत्वाचं आहे. हे बेसिकली जंगलचा एरिया आहे. अपंग व कुष्ठरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी चालवला जाणारा बाबा आमटेंचा प्रकल्प जो आहे तो याच भागामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्याचं 1982 साली विभाजन करण्यात आलं आणि गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. बराचसा जो भाग आहे हा टेकड्यांनी व्याप्त आहे. घनदाट अरण्यांनी व्याप्त असा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके आहे. यामध्ये कुरखेडा, धानोरा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड, कोरची, देसाईगंज, मुलचेरा असे 12 तालुके आहेत. यातील क्षेत्रफळाचा जर विचार केला तर साधारण 14,412 स्क्वेअर किलोमीटर इतका याचा एरिया आहे. लोकसंख्येचा विचार केला तर सिंधुदुर्ग नंतर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा हा समजला जातो. ओके. आदिवासी जीवनाचा विचार केला तर साधारण 38.71% इतकी लोकसंख्या आदिवासींची इथं आहे.
त्यातही प्रमाणाचा विचार केला तर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आदिवासी जिल्हा समजला जातो. पहिल्या क्रमांकाचा कोणता होता? तो दॅट वॉज नंदुरबार. ठीक आहे. टिपागड, चिरोल, भामरागड, सुरजागड अशा वनव्याप्त डोंगराळ प्रदेशामध्ये आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. या भागामध्ये तुम्हाला माळ्यागोंड, गोंड, राजगोंड, हलवा, कोया, कवर व परदान या प्रकारच्या आदिवासी जमाती आढळतात. भूरचनेचा भाग केला तर बेसिकली हा डोंगराळ प्रदेश आहे. छोट्या छोट्या टेकड्या तयार झालेल्या आहेत, परंतु ह्या ठिकाणी तुम्हाला मोठमोठे घाट असे बघायला मिळत नाही. बराचसा जो भाग आहे तो आयदर खोऱ्यांनी तयार झालेला आहे या फिर टेकड्यांनी तयार झालेला आहे. हवामानाचा विचार केला तर घनदाट वनांचा प्रदेश आहे, त्यामुळे तो असाही थंड आहे, परंतु या भागामध्येही तुम्हाला भरपूर थंडी, भरपूर उष्णता आढळते. विषम स्वरूपाचं तापमान आहे. या जिल्ह्यामध्ये साधारण 145 सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडतो. ठीक आहे. तर नद्यांचा विचार केला तर मध्य प्रदेशात शिवनी येथे उगम पावणारी आणि जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वाहणारी वैनगंगा या जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. याशिवाय प्राणहिता, ठीक आहे, त्यानंतर इंद्रावती ही नदी बेसिकली तुमची बाउंड्री तयार करते. खालच्या भागामध्ये म्हणजे दक्षिणेकडील जो भाग आहे हा सिरोंचा जो भाग आहे याच्या काही भागामधून तुमची गोदावरी ही वाहते. ठीक आहे. धरणांचा विचार केला तर फार मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी नाहीये. ठीक आहे. परंतु प्रमुख प्रकल्पांचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्प जो आहे या प्रकल्पाचा लाभ तुमचा गडचिरोली जिल्ह्यासाठी होतो. ठीक आहे. जिल्ह्यातील साधारण 68.81% क्षेत्र जे आहे हे वनव्याप्त आहे. ठीक आहे. वनांच्या दृष्टीने जिल्ह्याचा क्रमांक पहिला लागतो. या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सागाची वनं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. याशिवाय बांबू, जळाऊ लाकूड, कांडी, कोळसा, मोह, डिंक, लाख, वाव, औषधी वनस्पती, चारोळी, तेंदूपत्ता, कोशातंतू यासारखी वनोत्पादने या जिल्ह्यामध्ये घेतली गेलेली दिसतात. ओके. याशिवाय येथील वनांमध्ये वाघ, अस्वल, तरस, गवा, सांबर, हरिण, नीलगाय हे प्राणी, याशिवाय मोर, पोपट, सुतार हे पक्षी आढळतात. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध असं चप्राळा हे अभयारण्य आहे, जिथं हरिण बघायला मिळतात. आता हा जो जिल्हा म्हणायला गेलं ना तर हा जिल्हा जंगलांच्या बाबतीमध्ये खूप म्हणजे चंद्रपूरला जरी तुमचं नॅशनल पार्क असलं तरी सुद्धा जंगलांचं प्रमाण ह्या जिल्ह्यामध्ये भरपूर आहे आणि ऍक्च्युली वर्जिन स्वरूपाचे जंगल आणि वर्जिन स्वरूपाचं नेचर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. चान्स मिळाला तर गडचिरोलीला नक्की भेट द्या आणि रस्तेही खूप सुंदर आहे, त्यामुळे इथले की गडचिरोली खूप ऑसम असा जिल्हा आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा, चान्स मिळाला तर गडचिरोलीला नक्की जा. बघण्यासारखे भरपूर ठिकाणं तुम्हाला गडचिरोलीमध्ये बघायला मिळतील. मी त्याचा रेफरन्स ह्या भागामध्ये देणारच आहे. पिकांचा विचार केला तर ह्या भागामध्ये भरपूर अशी पिकं घेतली जात नाही. बराचसा एरिया जो आहे हा वनांनी व्याप्त आहे. या भागामध्ये तुम्हाला काळ्या लाल रंगाचा तांदूळचं उत्पादन घेतलं गेलेलं दिसतं. याशिवाय भरपूर प्रकारचे भात ह्या भागामध्ये उत्पादित केले जातात. याशिवाय ऊस, शिंगाडा, मका, गहू, ज्वारी यांचं पीक, याशिवाय जवस, तीळ, सूर्यफूल, करडई, भुईमूग ही गळीताची पिकं घेतली जातात. याशिवाय नद्यांचा खोऱ्यांचा जो भाग आहे तिथं टरबूजाचं आणि खरबुजाचं भरपूर उत्पादन घेतलं जातं. याशिवाय सीताफळ, आंबा व पेरू हेही घेतले जातात. इथले आंबे थोडे वेगळ्या प्रकारचे आहे. खायचा चान्स मिळाला तर नक्की खा. ओके. त्यानंतर खनिजांच्या बाबतीमध्ये खूप संपन्न असा जिल्हा आहे, परंतु काय की जंगलांनी व्याप्त असल्यामुळे तसा फारसा ऍक्सेस झालेला जिल्हा हा नाहीये. ठीक आहे. तरीही काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये खाणी तयार झालेल्या आहे. ठीक आहे. यातही जर विचार करायला गेला तर ओके, सुरजागड, भामरागड, दमकोट, देऊळगाव, फुसेर, पडवी या ठिकाणी उत्तम प्रतीचे लोह खनिज तुम्हाला बघायला मिळते. चामोर्शी तालुक्यातील घोटगाव जवळ आणि अल्लापल्ली इथे क्वार्टझाईट आणि मोराड येथे तांब्याचे मोठे साठे आढळतात. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. पण ऍज अ सेड की खाणी आणि साठे भरपूर आहेत, परंतु प्रॉब्लेम असा आहे की खूप घनदाट जंगल असल्यामुळे ऍक्सेस तेवढा नाही. ठीक आहे.
उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये फारसा विकास झालेला नाहीये, परंतु इथं ना छोटे मोठे जे उद्योग आहे लाईक इथं रेशीम उद्योग, ओके, इथे लिहिलेलंच आहे. कोशा कापड आणि हातमाग आरमोरी इथे विकसित करण्यात आलेला आहे. याशिवाय तुम्हाला कागद गिरणी आष्टी चामोर्शी देसाईगंज, खत कारखाना वडसा, धान गिरण्या गडचिरोली आरमोरी देसाईगंज, धानोरा चामोर्शी अल्लापल्ली, लाकूड कटाई उद्योग अल्लापल्ली, गडचिरोली घोट चामोर्शी तळोदी देसाईगंज आणि घोंगड्या विंगी वडसा देसाईगंज आमगाव इंदाळा कोटमल आणि रामाळा इथं तयार झालेले दिसतात. ओके. चंद्रपूर गोंदिया हा जो लोहमार्ग आहे हा देसाईगंज पासून जवळून जातो, परंतु ऍज सच इथं लोहमार्ग फारसा विकसित झालेला नाहीये. ठीक आहे. आता महत्वाचे ठिकाणं इथं कोणकोणते जे बघण्यासारखे पण आहे, त्यातील सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे चपराळा. इथं हरणांसाठी अभयारण्य आहे, इथं वाघ पण आढळतो, परंतु हरणांसाठी हे खूप छान आहे. त्यानंतर आहे सिरोंचा. सिरोंचा च 2 ठिकाणं फेमस आहे. सिरोंचा इटसेल्फ फेमस आहे. इथं प्राणहिता आणि गोदावरी एकत्र येतात. ठीक आहे. त्यानंतर सिरोंचा तालुक्यातच सोमनूर नावाचं एक ठिकाण आहे, जिथं इंद्रावती आणि गोदावरीचा संगम आहे. अतिशय नयनरम्य आणि नैसर्गिकरित्या एकदम इट्स वन ऑफ द ब्युटिफुल प्लेस आय हॅव एव्हर बीन. ठीक आहे. तर तिथं सोमनूरला उभं राहायला इट्स लाईक की तुम्ही महाराष्ट्रात उभे राहतात आणि ॲट द लेफ्ट साइड यू हॅव छत्तीसगड, ॲट द राईट साइड यू हॅव तेलंगणा. असे तिन्ही राज्यांचा संगम तुम्हाला त्या पॉइंटला झालेला दिसतो. ठीक आहे. तर एक वन ऑफ द ब्युटिफुल प्लेस आहे. ठीक आहे. अल्लापल्ली उंचच उंच सागाची वन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे. मार्कंडा हे हेमाडपंथी मंदिर आहे. हे वैनगंगेच्या काठी आहे आणि गडचिरोली पासून अराउंड 1.5 आवरच्या डिस्टन्सवरच आहे. एटापल्ली इथं सौर ऊर्जेवर वरील दिव्यांचा वापर होतो. ओके. हेमलकसा भामरागड तालुक्यामध्ये आहे. बाबा आमटे यांनी अपंग व कुष्ठरोगांसाठी जे लोक बिरादरी आदिवासी प्रकल्प चालू केलेला आहे तो ह्याच ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर भामरागड, इंद्रावती, पामुल गौतम, पर्लकोटा या नद्यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. याशिवाय पूर्ण गडचिरोली जिल्हा खूप बघण्यासारखा आहे. चान्स मिळाला तर नक्की जा. ओके. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा. आता भंडारा जिल्हा करताना बेसिकली भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर एरिया वाईज खूप छोटा जिल्हा आहे. साधारण 4,087 स्क्वेअर किलोमीटर इतकाच त्याचा एरिया आहे. ठीक आहे. तालुक्यांचा विचार केला तर भंडारामध्ये 7 तालुके आहेत. भंडारा, साकोली, पवनी, तुमसर, लाहोडा, लाहोडी सॉरी, लाखांदूर आणि लाखनी. ठीक आहे. लोकसंख्येचा विचार केला तर साधारण 12 लाखच्या आसपास इथली लोकसंख्या आहे. आदिवासी जीवनामध्ये म्हणायला गेले तर उत्तरेकडे थोडेसे डोंगराळ भाग आहे, तिथं घनदाट वन आहे, तिथं गोंड आणि हलबी जमाती तुम्हाला आढळून येतात. भूरचनेचा विचार केला तर सखल असा भाग नाहीये, चढ उताराचा हा भाग आहे. ठीक आहे. हवामानाचा विचार केला तर विषम स्वरूपाचं तापमान आहे. थंडीत खूप थंड आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप गरमी असते ह्या भागामध्ये. पावसाचं प्रमाण इथं वाढतं. 147 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. नद्यांचा विचार केला तर सर्वात मोठी आणि प्रमुख नदी म्हणजे वैनगंगा. धरणांचा विचार केला तर इटियाडोह हा गोंदिया जिल्ह्यातील जो प्रकल्प आहे याचा या जिल्ह्यास फायदा झालेला आहे. वनांचा विचार केला तर साधारण 24.44% इतकं क्षेत्र जे आहे ते वनव्याप्त आहे. या ठिकाणी उष्ण कटिबंधीय पानझडी वन आणि यासोबत मिश्र वन आणि सागाची वन अशी तुम्हाला आढळतात. या वनांमध्ये साग, हलदू, शिसव, महुआ, तेंदू, आवळा, खेर, ऐन, बांबू, हिरडा ही वृक्ष बघायला मिळतात. इमारती व जळाऊ लाकूड, बांबू, तेंदूपान, डिंक, मध, मेण, लाख, मोहाची फुलं या वनांमधून तयार करण्यात किंवा वनांचा उपयोग करून वनोत्पादन तयार होतात ती आहेत.
पिकांचा विचार केला तर तांदूळ हे सगळ्यात प्रमुख पीक आहे. याशिवाय तूर, उडीद, मूग, ज्वारी ही पिकं ही खरीप हंगामामध्ये, तर रब्बी हंगामामध्ये गहू, ज्वारी, जवस, हरभरा ही पिकं घेतली जातात. तांदळाचं उत्पादन या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होते. या जिल्ह्याच्या उत्तर भागात विशेषतः तुमसर तालुक्यामध्ये मॅंगनीजच्या खाणी आहे. लोह खनिजाचे मुबलक प्रमाणामध्ये साठे आढळतात. कायनाईट आणि सिल्मनाईट चे साठे तुम्हाला भंडारा जिल्ह्यातच आढळतात. तुमसर, आगरी, कवडसी इथे पांढरी माती मुबलक प्रमाणामध्ये आढळते. पांढरा दगडही आढळतो. ठीक आहे. त्यानंतर उद्योगधंद्यांचा विचार केला तर मर्यादित स्वरूपामध्ये झालेला आहे. कागद कारखाना, युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना, पोलाद निर्मितीचा कारखाना, मोटारीचे सुटे पार्ट बनवण्याचा कारखाना, मॅंगनीज शुद्धीकरण प्रकल्प, लाकूड कटाई, हातमाग व यंत्रमाग उद्योग आणि कोशा कापड उद्योग या जिल्ह्यामध्ये तयार झालेला आहे. गडचिरोली, आय एम सो सॉरी. ओके. वाहतुकीचा विचार केला तर मुंबई कोलकाता हा लोहमार्ग या जिल्ह्यातून जाणारा प्रमुख लोहमार्ग आहे. नागपूर चंद्रपूर लोहमार्ग ही या जिल्ह्याच्या नैऋत्येकडनं जातो. ठीक आहे. त्यानंतर आहे महत्वाची स्थळे. आता भंडारा प्रमुख जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. ठीक आहे. इथं गवळी राजवटीत बांधलेला प्राचीन किल्ला आणि खांब तलाव आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे गायमुख, इथं पाण्याचा एक झरा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर पवनी, इथं बौद्धकालीन स्तूप आहे. कराडा व बालसमुद्र हे 2 महत्वाचे तलाव आहे आणि मुरलीधर मंदिर आणि वैनगंगेच्या उजव्या काठावर बसलेले तालुक्याचे ठिकाण आहे. ठीक आहे. त्यानंतर कोरंबी इथं हेमाडपंथी मंदिर आहे आणि वनराईसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया. ठीक आहे. आता हा जो जिल्हा आहे हा 1999 मध्ये भंडारा जिल्ह्याचं विभाजन करून तयार करण्यात आलेला आहे. या जिल्ह्याचं क्षेत्र जर म्हणायला गेलं तर साधारण 5234 स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. जिल्ह्याचं मुख्यालय ऑब्व्हियसली गोंदिया आहे. 8 तालुके आहेत. आमगाव, अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी, त्यानंतर सालेकसा आणि तिरोडा हे महत्वाचे तालुके आहेत. लोकसंख्येचा विचार केला तर साधारण 13,22,507 इतकी या जिल्ह्याची लोकसंख्या आहे. आदिवासी जीवनाचा विचार केला तर डोंगराळ आणि वनव्याप्त भागामध्ये तुम्हाला गोंड, गोवारी, हलबी या आदिवासी जमाती आढळून येतात. भूरचनेचा विचार केला तर इथं अगेन थोडासा डोंगराळ भाग आहे हा. ओके. आणि ह्या भागामध्ये तलावांची संख्या खूप जास्त आहे. तर तलावांचा जिल्हा कोणता? दॅट इज युअर गोंदिया. ठीक आहे. हवामानाचा विचार केला तर विषम स्वरूपाचे हवामान आहे आणि पावसाचे प्रमाण साधारण 150 ते 200 सेंटीमीटर इतके आहे. नद्यांचा विचार केला तर उत्तर सीमेवरनं वैनगंगा नदी आहे. बाग ही तिची प्रमुख उपनदी आहे जी या जिल्ह्यातून वाहते. पूर्व भागात ही नदी पूर्व भागातून दक्षिण उत्तर वाहते. ठीक आहे. यानंतर ती ही नदी काठी इथे वैनगंगेस मिळते. पांगोली, जस्ट सेकंड, पांगोली, चुलबन आणि गाढवी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. यानंतर जर महत्वाचं आहे ते म्हणजे इटियाडोह हा सर्वात मोठं धरण जे आहे हे अर्जुन मोरगाव तालुक्यातील गाढवी नदीवर बांधण्यात आलेले आहे. ओके. गाढवी नदी आणि इटियाडोह ही बेट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. या जिल्ह्याला असं की तलावांचा जिल्हा म्हटलं जातं. ठीक आहे. भरपूर असे तलाव आहे. नवेगाव बांध हे जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव असून 7 सिस्टर्स म्हणून ओळखला जाणाऱ्या 7 टेकड्यांनी हे वेढलेलं आहे. वनांचा विचार केला तर साधारण 37.04% व त्याहून अधिक क्षेत्र जे आहे हे वनव्याप्त आहे. ठीक आहे. ह्या भागामध्ये तुम्हाला मिश्र वनांचे प्रमाण आणि सागाचे वने हे दोन्ही प्रकारचे वने बघायला मिळतात. या वनांमध्ये साग, हलदू, शिसव, महुआ, तेंदू, आवळा, ऐन, खेर, बांबू, हिरडा, पळस, बोर, सीताफळ, अंजन, चिंच, जांभूळ, आंबा ही वृक्ष बघायला मिळतात. याशिवाय या जंगलामध्ये तुम्हाला उत्पादनाचा जर विचार केला तर साग व हलदूचे लाकूड, जळाऊ लाकूड, बांबू, तेंदू पान, मोहाची फुलं, फळे, डिंक, लाख ही वनोत्पादनं घ्यायला मिळतात. याशिवाय वनांमध्ये तुम्हाला वाघ, बिबट्या, सांबर, चितळ, रानमांजर, तरस, कोल्हा, नीलगार, गवा, अस्वल, काळवीट
ही प्राणी बघायला मिळतात. याशिवाय मोर, तितर, कबूतर, कोला, रानकोंबडी हे पक्षीही बघायला मिळतात. याशिवाय बदक आणि करकोचा हा तुम्हाला तलावांच्या प्रदेशामध्ये बघायला मिळतो. मृदेचा विचार केला तर जिल्ह्यात गाळापासून काळी व सुपीक कन्हार मृदा, स्फटिकमय खडकापासून ऑक्सिडेशनने तयार झालेली तांबूस पिवळसर सिंहार मृदा आणि बरड पोताची वाळू व चुना मिश्रित मोराण मृदा, हलक्या प्रतीची चुनखडी मिश्रित गर्द रंगाची खराडी मृदा, अशा विविध प्रकारच्या मृदा या ठिकाणी बघायला मिळतात. गोंदिया जिल्हा अगेन खनिज संपत्तीच्या दृष्टीने भरपूर असा समृद्ध जिल्हा आहे. ठीक आहे. प्रामुख्याने लोह खनिज, ग्रनाइट यांच्या खाणी तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. राज्यातील विनाडियम विनाडियमचे सर्वच म्हणजे साधारण 46,50,000 टन उत्पादन हे तुमचे गोंदिया जिल्ह्यातच घेतलं जातं. ठीक आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला गेला तर कृषी प्रधान उद्योग जे आहे या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तयार झालेले आहे. याशिवाय वनोत्पादनांवर आधारित उद्योग या जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत. यातील इटियाडोह आणि गोंदिया तालुक्यातील अंबोरा इथे मत्स्यबीज प्रजनन केंद्र तयार झालेलं आहे. तलावांची संख्या भरपूर असल्यामुळे इथं मत्स्य व्यवसायही मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसून येतो. याशिवाय धान गिरणी, कागद गिरणी, टाईल्स तयार करण्याचे कारखाने, लाकूड कटाईचे कारखाने, धानाच्या कोंड्यापासून तेल तयार करण्याचे कारखाने या जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत. वाहतुकीचा विचार केला तर बरेचसे जे राष्ट्रीय महामार्ग आहे हे या जिल्ह्यातून पास होतात. यापैकी दुग्गीपार सावनेर हा राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. याशिवाय मुंबई कोलकाता हा लोहमार्ग जिल्ह्याच्या पश्चिम पूर्व असा गेलेला आहे. याशिवाय उत्तरेकडील गोंदिया जबलपूर, दक्षिणेकडील गोंदिया चंद्रपूर असे इतर 2 लोहमार्ग या जिल्ह्यातून पास होतात. गोंदिया हे प्रमुख जंक्शन आहे. ठीक आहे. महत्वाचे ठिकाणे या ठिकाणी बघायला मिळतात ते म्हणजे नागझिरा अभयारण्य. ठीक आहे. बेसिकली पर्यटन स्थळ आहे. घनदाट अशी वनराई तुम्हाला या भागामध्ये बघायला मिळते. ठीक आहे. गोंदिया औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झालेलं राज्यातील तेंदूपानाचे व्यापारी केंद्र म्हणून महत्वाचे केंद्र आहे. ठीक आहे. आणि दरेकेसा जवळच येथील डोंगरांमध्ये प्रेक्षणीय असे कसारगड गुहा तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली राज्यातील जिल्हे. ठीक आहे. ॲज आय सेड की खूप डेस्टिनेशन्स आहे, खूप लोकेशन्स आहे. हा पार्ट थोडासा रटण्यासारखा आहे, पाठांतरासारखा आहे. तर त्यासाठी ॲज आय सेड की प्रयत्न करा जास्तीत जास्त चार्ट आणि वन लाइनर यूज करण्याचा. बुकमध्ये तुम्हाला जिथं आवश्यक आहे तिथे चार्ट्स देण्यात आलेले आहे. याशिवाय सुटसुटीत असं कोणतं ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे याचा व्यवस्थित मांडणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे इझी पडतं तुम्हाला. आणि महाराष्ट्र आणि भारत, मी पुन्हा एकदा सांगते की महाराष्ट्र करताना आणि भारताचा भूगोल करताना लोकेशन मस्ट आहे. ओके. लोकेशन्सवरच क्वेश्चन विचारले जातात. प्राकृतिक भारत हे तुम्ही संकल्पनेवर, कन्सेप्टवर बेस्ड असल्यामुळे ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आणि व्हिज्युअलाइज करण्यासारखं आहे. हा जो भाग आहे हा तुमचा बराचसा फॅक्च्युअल पार्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल करताना फॅक्ट्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी चांगले रेफरन्सेस असणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला याआधी सांगितलंय खतीब सरांच्या बुकमध्ये आणि के सागर पब्लिकेशनचं सामान्य ज्ञान नावाचं एक बुक आहे ज्याच्यामध्ये भरपूर असे चार्ट वन लाइनर देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे बेसिकली तुमचे स्वतः चार्ट बनवण्याचे आणि नोट्स काढण्याचे कष्ट वाचतात. ठीक आहे. त्यामुळे हा भाग झाला आपला शेवटचा, महाराष्ट्राच्या भूगोलाचा शेवटचा हा पार्ट आहे. इथं आपण बेसिकली जे काही बघितलं त्याच पुन्हा एकदा रिवाइज करा. पुढच्या भागापासून आपण प्राकृतिक भूगोल पुन्हा एकदा स्टार्ट करत आहोत. बेसिकली प्राकृतिक भूगोलासाठी आपण सुप्रताते सरांचं आणि संजीवनी मॅमचं प्राकृतिक भूगोल हे पुस्तक वापरणार आहोत. केसागर पब्लिकेशनच आहे. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला हे बुक लागणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ॲटलस लागणार आहे.
ठीक आहे. पुढचा भाग जो प्राकृतिक भूगोलाचा आपण स्टार्ट करणार आहोत. या भागामध्ये आपण बेसिकली कन्सेप्ट बेस्ड आहे, व्हिज्युअलाइज करण्यासारख्या आयडियाज आहे आणि बराचसा भाग जो आहे जो एकदा कन्सेप्ट लक्षात आली की बाकीचा हा तुमचा भारत असो महाराष्ट्र असो या गोष्टी तुम्हाला अगदी किरकोळ वाटतील. ठीक आहे. तर पुढच्या भागात लवकरच भेटूया. तोपर्यंत महाराष्ट्राचा भूगोल होपफुली तुम्हाला समजलेला असणार आहे. आय नो बराचसा भाग हा फॅक्च्युअल असल्यामुळे थोडासा कंटाळवाणा वाटतो, परंतु एमपीएससी करणारे आहात तर करावाच लागणार आहे. ह्या गोष्टी स्किप करण्यासारख्या नाहीये. तर त्यामुळे चांगले रेफरन्सेस वापरा. ऑब्व्हियसली बुक खूप चांगलं आहे. नक्की वापरा. ठीक आहे. तर पुढच्या भागात लवकरच भेटूयात प्राकृतिक भूगोलासकट. तोपर्यंत बाय बाय आणि ऑल द बेस्ट.